वर्षभर पेटत असतानाच या सगळ्या अनुषंगानं आता चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण प्रश्न सध्या ओबीसी आरक्षणाच्या राजकीय अस्तित्वाचा निर्माण झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत असणार आहेत भाजपकडून भाजपचे नेते ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे। बावनकुळेजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्या सोबत असणार आहेत संविधान अभ्यासक, या संपूर्ण चळवळीमध्ये काम करणारे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड। हरिभाऊ, तुमचं सुद्धा स्वागत। आपल्या सोबत विकास गवळी आहेत। विकास गवळी यांनी याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये की ओबीसींचं हे जे आरक्षण आहे ते आरक्षण अतिरिक्त आहे, याच्याबद्दल त्यांनी आव्हान दिलेलं होतं आणि त्यांनी ही केस केलेली होती, याचिका केली होती। ती याचिका अखेर त्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि ओबीसींचं आरक्षण सध्या गेलेलं आहे। आपल्या सोबत अभिजित वंजारी सुद्धा नागपूरहून काँग्रेसचे आमदार असणार आहेत, मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे। पण सुरुवातीला हा संपूर्ण विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे। आज बऱ्याच जण एवढंच कळतंय की ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे, पण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय नेमका काय आहे हे मला समजून घ्यायचंय आणि त्यासाठी जातोय हरिभाऊ राठोड यांच्याकडे। हरिभाऊ, सुप्रीम कोर्टातल्या या संपूर्ण लढाईमध्ये तुम्ही जवळून ही सगळी लढाई पाहत होतात। अखेर ओबीसींना एक मोठा धक्का बसलेला आहे। तुम्ही जरी म्हणत असलात की ओबीसींसाठी हे चांगलं आहे, ते चांगलं कसं हेही सांगा आणि सुप्रीम कोर्टानं आज ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात नेमका निर्णय काय दिलेला आहे, का धोक्यात आले ओबीसींचं आरक्षण, ते सुद्धा सांगा। खरं म्हणजे विलासजी, क्यू येते या सगळ्या लोकांची, म्हणजे राज्यकर्त्यांची पण आणि विरोधी पक्षांची पण। तो निकाल आहे, आपण समजून घ्या की विकास गवळींनी त्यावेळेस एक दोन ठिकाणी अतिरिक्त सदस्य झाले होते, त्यासाठी त्यांनी केस दाखल केली होती आणि त्या प्रसंगी मान्य हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने विचारलं की हे 27% तुम्ही आणले कुठून, याचा काय बेस आहे, तुमच्याकडे काही डाटा आहे का? त्यावेळेस याच भाजपनी तो डाटा नाही दिला। ते वारंवार ते कोर्ट सांगत होतं, तो डाटा नाही दिला। आता जो निकाल आलेला आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो आमच्या बाजूने आहे, म्हणजे ओबीसीच्या बाजूचा आहे। ओबीसी साठी तो चांगला आहे, सरकारसाठीही चांगला आहे, पण तो समजून घेत नाही। ओबीसी मंत्री काय स्टेटमेंट देतात, काय त्यांनी ते वाचलंय की त्याला अर्थ तरी कळलाय का? त्यांना काय सांगतात, आम्ही कोर्टात जाऊ, हे हरिभाऊ, करू। माझा प्रश्न तोच आहे। ज्या मंत्र्यांकडून आज अपेक्षा होती की या संपूर्ण निकालाचं नीट विश्लेषण करून त्याच्याबद्दलची भूमिका घेतली जाईल, पण तुम्ही म्हणताय की ही भूमिकाच यांची चुकीची आहे। तुम्ही तरी सांगा महाराष्ट्राला एकदा की सुप्रीम कोर्टाने नेमकं म्हटलंय काय? मी तुम्हाला सांगतो, थोडं मागे नेतो तुम्हाला। 2 वर्षापूर्वी सामाजिक न्याय यात्रा काढली होती आम्ही, 2 वर्षापूर्वी। मागणी काय होती आमची की ओबीसीची जनगणना करा। रणरणत्या उन्हामध्ये आम्ही फुलेवाडा पुढेहून निघालो, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नंतर औरंगाबाद, नांदेड, नागपूर, दीक्षाभूमी आणि नंतर सगळे जिल्हे कव्हर केले। आता मी सांगत नाही, पण दीक्षाभूमी ते चैत्यभूमी आम्ही आलो। 1 महिना आम्ही प्रत्यक्ष मोठमोठ्या सभा झाल्या ओबीसीच्या। काय मागणी होती आमची की ओबीसीची जनगणना करा। ती मागणी सरकारने पूर्ण केली नाही, पण मान्य कोर्टाने पूर्ण केलेली आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे। मी काल अक्षरशः पेढे वाटले सगळीकडे की फार चांगला निर्णय, हे करणार नव्हते, टाळत होते। 3 जजेसनी ज्या अर्थी निर्णय दिलेले आहे, तो कॉन्स्टिट्यूशन बेंचचा निर्णय आहे, तो कायदा झालाय, त्या सरकारला करावं लागेल। काय करायचंय, 2 महिन्यात हे कशाला भानगडी करता? तो एक सिंपल आहे, एक आयोग नेमा, उच्चित आयोग नेमा, त्याच्यात एक्सपर्ट लोक बसवा आणि 2 महिन्यात तुम्ही सगळे ओबीसीचे, एसीबीसीचे फिगर मिळवा, सगळ्या जातीचे मिळवा आणि त्याप्रमाणे आरक्षण द्या, एवढंच आहे। 2011ला ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली, मग आकडेवारी का मिळू शकली नाही? कोणी दिली नाही सुप्रीम कोर्टाला आकडेवारी? 2011च्या जनगणनेची आकडेवारीसाठी आम्ही प्रयत्न केले। मला वाटते फडणवीस साहेबांनी प्रयत्न केले, पण आपले बुवा आहेत ना दाढीवाले, ते द्यायला तयार नाहीत। ते म्हणतात आम्ही देणार नाही। काय विचित्र आहे। ठीक आहे, इकडे भाजपकडे आकडे असताना भाजप मी विचारतो आपल्या सोबत आता चंद्रशेखर बावनकुळे आहेत। बावनकुळे साहेब, तुम्ही आज महाराष्ट्राच्या रस्त्यावरती उतरलात, तुम्ही सांगताय की ओबीसींच्या आरक्षणाचा मुर्दा यांनी पाडला म्हणून सरकारवर टीका करताय। प्रश्न आज असा आहे की जेव्हा सुप्रीम कोर्ट
ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भातली सगळी लढाई सुरू असताना ओबीसींची आकडेवारी मागत होतं. तुमच्याकडे आकडेवारी आहे, त्यांची जनगणना झालेली आहे, जातनिहाय जनगणना. मग केंद्र सरकार ही आकडेवारी सुप्रीम कोर्टाला देत का नाहीये? तुमचे नेते जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आहेत त्यांनी सुद्धा याच्या संदर्भात सातत्याने आवाज उठवला. मग आकडेवारी कोणी द्यायची आणि दिली का गेली नाही? असं आहे की मागच्या जनगणनेच्या वेळी एससी एसटीची आकडेवारी ही खऱ्या अर्थाने रजिस्टर झाली आणि ओबीसीची आकडेवारी ही खऱ्या अर्थाने जोपर्यंत तुम्ही त्याला जाहिरात करत नाही, जी आकडेवारी कशी राहणार आहे? मग कोण करणार? कोण जाहीर कोण करणार? सांगतो, ज्या 2011च्या सेन्ससला जेव्हा ठरलं होतं, 2011च्या सेन्ससला ठरलं होतं की एससी एसटी आणि बाकी सर्व अशी जनगणना करायची आणि मग एससी एसटी डिक्लेअर झाले आणि बाकी डिक्लेअर झालं. जी रजिस्टर डिक्लेअर झालं नाही सेन्सस, त्याची आकडेवारी कशी असणार आहे? आणि त्यामुळं काहीतरी या ठिकाणी आपलं जे हरिभाऊ राठोड सांगताय त्यामध्ये जे आता सांगता येते की बाबा ओबीसीची आकडेवारी आता येणार आहे, यामध्ये या केसमध्ये मुळात केंद्र सरकारच्या जनगणनेचा काही संबंध नाहीये. ही जे स्टेट रिझर्वेशन आहे स्टेट बॉडीला, या स्टेट बॉडीचं रिझर्वेशन आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटनी इम्पेरिकल डाटा तयार करून आपला ओबीसीचा त्या ठिकाणी डाटा तयार करून डाटा द्यायचा आहे, जनसंख्या द्यायची नाहीये, जनगणना द्यायची नाहीये, जनसंख्या द्यायची नाही, कारण हे केंद्र सरकारचे आरक्षण नाही आहे. चुकत असेल तर चंद्रशेखर, मी जर चुकत असेल तर मला सांगा. सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्हाला हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग लोकसंख्येचा आधार काय आहे तुमच्याकडे? मी तेव्हा सांगितलं डाटा दुसरं तिसरं काही नाही, इम्पेरिकल डाटा तयार करत आहे. 13-12 मला कम्प्लीट करू द्या, मी कोणाच्या मदत बोलत नाही आहे. 13-12-2019 सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही समुचित आयोग तयार करा आणि इम्पेरिकल डाटा तयार करा. इम्पेरिकल डाटा तयार करून त्या ठिकाणी तो कॅबिनेट विधानमंडळासमोर देऊन त्या ठिकाणी डिक्लेअर करा. त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी द्या, 50%च्या आतमध्ये द्या. 50%च्या वर जाता प्रश्न येत नाहीये. माननीय फडणवीस सरकारने 31 जुलैला 2019 अध्यादेश काढून हे सारं टिकवलं. निवडणुकीच्या फडणवीसांनी हा अध्यादेश काढून ओबीसीचं आरक्षण टिकवलंय. यांनी हा ऑर्डिनन्स लॅप्स केला आणि सुप्रीम कोर्टाने मागच्या 14 महिन्यात सांगूनही यांनी आयोग नेमला नाही. ही गोष्ट फडणवीस साहेबांनी, खरं आहे की आपण मूर्ती काढण्यात त्या ठिकाणी राहिलो, आपण त्या ठिकाणी फिरण्यात राहिलो, आपण 15 महिन्यामध्ये ती फाईल सही का करू शकलो नाही. स्टेट इलेक्शन कमिशनने सुद्धा यांना विचारलं, सांगितलं आहे पत्र देऊन की तुम्ही डाटा मागवा, आयोग तयार करा. या सरकारचं लक्ष या विषयाकडे राहिलं नाही, सुप्रीम कोर्टाच्या केसकडे राहिलं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि आता अपील केली. माझ्या वेळेस 26 शेवटचं, ज्या दिवशी तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या वेळेस रिव्ह्यू केलं त्यावेळी सुद्धा तुम्ही आयोग करून रिव्ह्यू केलं नाही. सुप्रीम कोर्टाला हे सांगितलं नाही की बाबा आम्ही आयोग नेमला आहे, आमचा इम्पेरिकल डाटाची तयारी सुरू झाली आहे, आमच्या एजन्सीनी काम चालू केलं आहे, हे सांगू शकले नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने तुमची अपील सुद्धा फेटाळली. ठीक आहे, ठीक आहे. नाही, याच्याबद्दलचं जे उत्तर आहे, याच्याबद्दलचं उत्तर सरकारच्या प्रतिनिधीकडून मी घेईनच. अजून ते जोडले गेले नाहीत. कुठल्याही पक्षाच्या, सरकारच्या तिन्ही पक्षामधले जे कोणी प्रतिनिधी येतील त्यांना मी हे विचारणारच आहे. पण हरिभाऊ, तुमचा मुद्दा पूर्ण करा, त्याच्यानंतर मला गवळींकडे जायचंय. गवळींना जे साध्य करायचं होतं ते साध्य झालंय का, मला त्यांना विचारायचंय. नाही बघा, जनगणना व्हावी म्हणून माननीय गोपीनाथजी मुंडे यांनी प्रचंड दीर्घ लढा दिला, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. 2011 साली सन्माननीय सोनियाजी गांधी सगळ्यांनाच इंटरेस्ट घेतला, अर्थात सगळ्यांचा सहभाग होता आणि स्टॅटिस्टिकल सर्वे म्हणजे आर्थिक आणि जातवार पाहणी ऍक्ट केला. ऍक्ट 2011 ऍक्ट आहे, तो कायदा पास केला आणि त्याच्यासाठी 20,000 करोड सरकारने खर्च केले आहेत. जातवार हे जे म्हणतात ना मान्य माझे मित्र, जातवार नाही, एससी एसटी जरी नसले तरी जातवार म्हणजे प्रत्येकाची जात विचारल्या गेली. जेवढ्या जाती आहेत तेवढं लिहिल्या गेलं. तुम्ही जे सांगितलं ते लिहिल्या गेलं. मग ते त्यांच्याकडे स्टॅटिस्टिकल आहे. मागे 6 महिन्यापूर्वी दिवंगत आता जे मंत्री वारले बिचारे, त्यांना विचारण्यात आलं लोकसभेमध्ये की तुम्ही हे जातवार जनगणना कधी जाहीर करणार आहात, तर ते म्हणाले होते 8 लाख चुका आहेत, आम्ही दुरुस्त करतो आहोत. आता ते 8 लाख चुका 1 वर्ष झाले,
बहुतेक दुरुस्ती झाल्या असतील तेव्हा मान्य मोदी साहेबाकडेही आकडे आहेत आणि आपणही मिळू शकतो, तो विषय नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये म्हणजे मागच्या सरकारमध्ये शिवसेना आणि बीजेपीच्या सरकारमध्ये ही केस चालू होती. विकास गवईला विचारा तुम्ही, किती वेळ कोर्टाने विचारलं त्यांना, तुमच्याकडे काय स्टॅटिस्टिक आहे, तुमच्याकडे काय डाटा, हे 27% आणले कुठून, ते सांगायला तयार नाही सरकार त्यावेळेच्या. ठीक आहे. आता आपल्या सोबत हरिभाऊ, आता आपल्या सोबत अभिजित वंजारी सुद्धा जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे ते आमदार आहेत. मला त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत आणि राज्यातल्या ओबीसीच्या अनेक 18 पगड जातींना सुद्धा आज सरकारकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे, पण त्याच्यापूर्वी मला गवळींकडे जायचं आहे. गवळीजी, तुम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाला चॅलेंज केलं, तुम्ही याचिका दाखल केली, तुमच्या बाजूने निकाल लागलेला आहे, तुम्हाला अपेक्षित काय होतं? तुमचा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला विरोध आहे का, आणि असेल तर का? सगळ्यात पहिले मी आपणास एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला माझा अजिबात विरोध नाही. बरं, मी सुद्धा स्वतः ओबीसी आहे आणि मी स्वतः ओबीसी असताना ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला मी विरोध कसा करणार? बर, मग तुम्ही काय केलं आणि कशासाठी केलं हा प्रश्न उरतो. सगळ्यात पहिले मी ओबीसीच्या आरक्षणाची पार्श्वभूमी आपल्याला सांगू इच्छितो. इंग्रजांच्या काळामध्ये जर आपण 1937चा सेन्सेक्स पाहिला तर त्यावेळी ओबीसीची लोकसंख्या ही 57% दाखवलेली. तुम्ही नेटवर जर आता ही आकडेवारी बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला 57% ओबीसीची आकडेवारी दिसेल. बर, मग असं असताना मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर ओबीसी किमान 57%वरून आपण कमीत कमी 7% मायनस करून 50% जरी पकडलं तर मग हे 27% आरक्षण ओबीसींना कोणत्या आधारावर दिलं? जर एससी एसटींना आपण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देतो तर ओबीसींना आपण 27% आरक्षण देण्याचं प्रयोजन काय? की अनेक वर्षापासून, गेल्या जवळपास 30 वर्षापासून ओबीसीवर सातत्यानं हा अन्याय होत आला आणि अनेक वेळ मी हा शासन दरबारी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला कुठेही कोणीही दाद दिली नाही. म्हणून मला नाईलाजानं हे प्रकरण न्यायालयामध्ये न्यायचं काम. पण तुम्ही तर 27% आरक्षण कमी आहे हे सांगायला तिथं गेलात, सुप्रीम कोर्टाने तर तुमच्या विरोधात म्हणजे पूर्णपणे सांगितलं हे सगळंच आरक्षण त्यांनी काढलेलं आहे. मग तुम्ही काय साध्य केलं हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय तुम्हाला. बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. आपण आपल्यासारखेच अनेक पत्रकार सुद्धा मला याच विषयी म्हणतात की तुम्ही ओबीसीचं खूप मोठं नुकसान केलं. आता हरिभाऊ राठोड काका बोललेत, आपण ऐकलं की हा निकाल ओबीसीच्या विरोधात नाही, ओबीसीच्या फेवरमध्ये. कारण ओबीसींना जर इथून पुढे आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसीचा एम्पिरिकल डाटा म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्यांची जनगणना करावी लागेल आणि ओबीसीचं भलं जोपर्यंत आपण ओबीसीची जनगणना करणार नाही तोपर्यंत होणार नाही, हे सर्वश्रुत आहे. ठीक आहे, आणि तुमचा मुद्दा कळला. तुमचं असं म्हणणं आहे की मला सुद्धा म्हणजे तुम्हाला सुद्धा याची जनगणना हवी होती आणि त्या आधारे ते आरक्षण दिलं जावं ही तुमची भूमिका होती, पण सुप्रीम कोर्टानं या निर्णय दिलेला आहे. आता याचे परिणाम नेमके काय होतील आपण ऐकूया. पण अभिजित वंजारींकडे मला ब्रेक नंतर जायचंय. सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर आरोप सरकारवरती केलेले आहेत ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं. त्या सगळ्या आरोपांची उत्तरं मला त्यांच्याकडून घ्यायची आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका. पहा न्यूज 18 लोकमतवर आरक्षणाचा चक्रव्यूह.